नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. देशाचा स्वातंत्र्य दिन काल आपण साजरा केलेला आहे. अनेकांनी खरं तर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी वेगवेगळे संकल्प केलेले असतील या वर्षामध्ये आणि ते साध्य करण्यासाठी निश्चित सगळेजण प्रयत्न करतील. मात्र आर्थिक वृद्धी करण्याच्या दृष्टीने, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने नेमकं काय आपण करू शकतो, त्याचं नेमकं तंत्र काय हे आम्ही आज उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, स्वागत. आणि जसं आपण म्हणतो की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काही गोष्टींमध्ये मुक्तता, काही गोष्टींपासून आपण प्रेक्षकांना आपल्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण त्याला सुरुवात करूया. आर्थिक स्वातंत्र्याचं पंचतंत्र असा आपला आजचा एपिसोड आहे आणि त्याच्यासाठी आपण आता सुरुवात करूया. पहिला ह्याच्यातला मुद्दा जो आहे तो आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. अनिश्चिततेपासून मुक्तता. 6 ते 9 महिन्यांच्या खर्चाची रक्कम बँक खात्यात किंवा लिक्विड फंड मध्ये ठेवावी. अश्विन, सर्वप्रथम आपल्याला जेव्हा म्हणजे पैशाचं स्वातंत्र्य म्हणजे काय, फ्रीडम टू डू थिंग्स, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या जर तुम्ही करू शकलात तर त्याला आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालो. आणि त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे अनिश्चितता, अनसर्टनिटी आहे ती आपल्यातनं काढून टाकली पाहिजे. आणि मग ती कशी काढता येईल तर ह्या काही 3-4 गोष्टी आहेत. त्यातली सर्वात प्रथम म्हणजे 6 ते 9 महिन्याची रक्कम जी आहे खर्चाची, तुमच्या महिन्याच्या खर्चाची 6 ते 9 महिन्याची खर्चाची रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवली पाहिजे. त्यामुळे काय होतं की तुम्हाला आयदर जॉब चेंज करायचा असेल, बिझनेसमध्ये अनिश्चितता असेल किंवा कधी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे आपलं इन्कम कमी झालं तर ह्या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवरती किंवा ओव्हरऑल आपल्या डे टू डे जीवनमानावरती आर्थिक दृष्ट्या होत नाही. सो ह्यासाठी 6 ते 9 महिन्याचा खर्च सगळ्यात पहिली स्टेप ती आहे की खर्च बाजूला काढून ठेवला पाहिजे. आता याच्यातलाच दुसरा एक आपण जो मुद्दा आहे तो बघूया. तो देखील मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. हा मुद्दा आहे तो म्हणजे वैद्यकीय विमा काढणं हे अतिशय आवश्यक आहे. आपण पाहूया. नक्की. वैद्यकीय विमामध्ये जे हे आहे काय म्हणतात त्याला, तुम्ही जर वैद्यकीय विमा काढणं म्हणजे आम्ही नेहमी बघितलेलं आहे आणि हा एक स्टडी देखील आहे की एखादा मोठा आजार हा कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या 2 वर्षांनी मागे नेऊ शकतो. आणि त्यासाठी जर तुमच्याकडे वैद्यकीय विमा असेल तर तो नेहमी तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो. मानसिक दृष्ट्या तुम्हाला तेवढा काय म्हणतात ना सपोर्ट नाही मिळणार, कारण एखाद्या व्यक्तीला घरातलं बरं नाही तर त्याला मानसिक दृष्ट्या आपण कसं हे करणार, पण फायनान्शियली निदान स्टेबिलिटी देऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं, आम्ही बघतो की गुंतवणूकदार म्हणतात नाही मला ऑफिसने विमा दिलेला आहे त्यामुळे मला काढण्याची गरज नाही, माझ्या क्रेडिट कार्डवरती विमा आहे त्यामुळे काढायची गरज नाही. पण एक लक्षात घ्या की ऑफिसचा जो विमा असतो तुम्हाला तो परत तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी देत नाही की तुम्हाला उद्या जर जॉब चेंज करायचा असेल किंवा तुम्हाला 45 नंतर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, कन्सल्टन्सी सुरू करायची, तर मग जुने जे आजार आहेत ते कव्हर होत नाही. त्यामुळे जरी ऑफिसनी विमा दिला असला, वैद्यकीय विमा, मेडिक्लेम असला तुमचा, तरी देखील मेडिक्लेम स्वतःचा असणं अत्यंत आवश्यक आहे. एक महत्वाचा मुद्दा इकडे नाईक सरांनी मांडलेला. पुढचा मुद्दा आपण बघूया. याच्यातलाच पुढचा मुद्दा आहे वार्षिक मिळकतीच्या 6 ते 9 पट हा जीवन विमा काढणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं आणि मगाशी जो मी मुद्दा सांगितला अश्विन की गुंतवणूकदार सांगतात नाही मला ऑफिसकडनं विमा दिलेला आहे किंवा माझ्याकडे क्रेडिट कार्डावरती मला, पण तो ऍक्सिडेंट विमा असतो, ऍक्सिडेंट इन्शुरन्स असतो, लाईफ इन्शुरन्स नसतो. आणि जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स तुमचा 6 ते 9 टाइम्स, म्हणजे आता समजा ना एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये तर त्यांनी 60 ते 90 लाखाचा विमा असणं, इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी जास्त कॉस्ट नाही. म्हणजे आज जर आपण 30 वर्षाची व्यक्ती बघितली तर त्याला 1 करोडचा जर लाईफ इन्शुरन्स टर्म कव्हर घ्यायचा असेल तर तो 12 ते 15 हजार रुपयामध्ये तुम्हाला ओव्हरऑल लाईफ कव्हर तुम्हाला त्याचं घेता येतं. सो एक लक्षात घ्या की 12 ते 15 हजार रुपयामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला 1 करोड रुपयासाठी सिक्युअर करतात. एवढी सिक्युरिटी मला नाही वाटत कुठे आपल्याला इतक्या स्वस्तामध्ये फायनान्शियल सिक्युरिटी मिळू शकते. त्यामुळे टर्म कव्हर काढणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. अपघात विमा काढणं हे देखील आजच्या काळामध्ये तितकंच महत्वाचं झालेलं नाही सर? ऍब्सोल्युटली. म्हणजे जसं आपण म्हणतो की ऍक्सिडेंट म्हणजे एखादी व्यक्ती फिट असेल आणि त्याला वाटतं नाही मला काही होणार नाही, मेडिकल हिस्ट्री माझ्या घरात फॅमिलीमध्ये पण नव्हती, माझे वडील 80 वर्षाचे असून अजूनही व्यवस्थित ठणठणीत, तर मला काय गरज आहे. करेक्ट आहे. पण मग त्यामध्ये तुम्हाला ऍक्सिडेंट इन्शुरन्स काढणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्याचं जर तुम्ही हे बघितलं तर हे माझं नेहमी असं म्हणणं असतं की हे पैसे फुकट गेले असं समजलं पाहिजे आणि ते गेले तर उलट चांगलंच आहे. म्हणजे ते वाया गेले
तर तुमच्या फॅमिलीसाठी चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट एक प्रोटेक्शन, एक अनिश्चितता जी असते फॅमिलीची ती राहत नाही आपल्याला. याच्या पुढचा मुद्दा देखील विम्याशीच निगडीत आहे. गृह आणि कार्यालय या ठिकाणचा विमा हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे आताच्या काळात. अगदी म्हणजे आता आजकाल आपण बघतो की काही काही ठिकाणी जेवढ्या किमतीचं घर घेतलं जातं तेवढ्याच किमतीचं इंटिरियर डेकोरेशन केलं जातं, तेवढ्याच किमतीचं बाकी वाईट गुड्स म्हणजे अप्लायन्सेस आणले जातात. तर हे सगळे जे आहेत याला प्रोटेक्शन साठी तुम्ही एक अगदी नॉमिनल रक्कम मध्ये, म्हणजे मी आता हे जे तिन्ही विमा आपण जे इन्शुरन्स डिस्कस करतो ना, बरोबर, ते 20,000 रुपये अॅन्युअली, वर्षाला 20,000 रुपयामध्ये तुमचा 1 करोडचा लाईफ कव्हर, मेडिक्लेम 5-1 लाखाचं, फ्लोटिंग कव्हर फॅमिलीचं, आणि हे ऑफिस किंवा घराचा इन्शुरन्स, हे सगळं एकत्र तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून घ्यावं लागतं. पण तुम्हाला 20,000 रुपयामध्ये, 20 ते 25,000 रुपयामध्ये तुम्ही तुमची ह्या 2 गोष्टी करून 6 ते 9 महिन्याचा एक्सपेन्सेस बँकेमध्ये कॅशमध्ये ठेवणं आणि हे 4-5 इन्शुरन्स काढून तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या ओव्हरऑल फायनान्शियल इनस्टेबिलिटी जी आहे ना त्याला दूर करू शकता. अनिश्चिततेपासून तर मुक्तता आपण या सगळ्या मुद्द्यांवरनं मिळवू शकतो. मात्र कर्ज नाही सर, खूप महत्वाचा फॅक्टर आहे खरं म्हणजे. आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महागाई वाढते किंवा वस्तूंच्या किमती वाढतायत, घरांच्या किमती वर खाली होताना आपल्याला दिसत आहेत, तर त्या कर्जापासून देखील मुक्तता कशी मिळवायची हे आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. आपण हा मुद्दा बघूया. तुमचा कर्जाचा हप्ता तुमच्या मिळकतीच्या 50% जास्त नसावा. आपण आधी देखील म्हटलं होतं की जेव्हा आपण काम करत असतो आणि हे एक मी ट्रेंड बघितला होता की घरांच्या किमती जेव्हा जसजसे सातत्याने वाढत होत्या त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की मी घरावरती हप्ता घेऊन घर घेतो, आज पुढच्या 20 वर्षात मला रिपे करायचं, त्या मला भरपूर वेळ आहे, त्यामुळे मला काही तसं टेन्शन नाही. पण त्यामुळे काय होतं की तुम्ही तुमचं जे ओव्हरऑल बाकीचे फायनान्शियल गोल्स जे असतात तुमच्या आयुष्यात येणारे, मुलांचं एज्युकेशन म्हणा किंवा तुमची रिटायर म्हणा, त्याला कॉम्प्रोमाइज करत असतात. त्यामुळे टोटल घराचा हप्ता जो आहे ना तो 50%च्या वरती असू नये असं मला वाटतं. आणखी एक आताच्या काळामधला सगळ्यांच्या चर्चेचा किंबहुना ज्याच्यावर आपल्याला ऑफर्स देखील अनेकदा येत असतात तो मुद्दा म्हणजे क्रेडिट कार्डचा. तर त्या क्रेडिट कार्डवरनं कर्ज घेणं आपण टाळायला हवं, हे किती महत्वाचं आहे आताच्या? ऍब्सोल्युटली. म्हणजे मी गमतीने नेहमी आपण आपल्या एका कार्यक्रमात देखील म्हटलं होतं की येणारी पिढी, आपली सध्याची पिढी आहे ती स्वतःसाठी काम करत नाही, तर ती बिल्डरसाठी काम करते, ती बँकांसाठी काम करते, आणि मग काही काही वेळेला मी असं म्हणतो की ऍपलसाठी देखील काम करते आणि सॅमसंगसाठी काम करते. कारण जर आपण छोट्या छोट्या गोष्टी देखील, म्हणजे म्युझिक सिस्टम आवडली मला, हाय एंड टीव्ही आवडला, जरूर घ्यावा. आणि माझं असं मत आहे की 100% घेणं आवश्यक आहे. फक्त तो घेताना एक लक्षात घ्या की त्यावरती कर्ज काढून, किंवा बऱ्याचदा असं आपल्याला स्टोअरमध्ये गेल्यानंतर सांगतात की तुम्ही क्रेडिट कार्डवरती करा, स्कीम चालू आहे, 6 महिन्यात तुम्हाला लोन फेडता येईल, किंवा मग बँकेचं जे तुम्हाला लोनचं स्टेटमेंट येतं ना त्याच्यात सांगितलं होतं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट की तुम्ही जर केवळ आता जर तुमचं टोटल 20,000 रुपये थकबाकी आहे, पण त्याचे 5% म्हणजे मिनिमम ड्यू इज 1,000 रुपये. पण अश्विन, जर आपण 20,000 रुपयाचं मिनिमम ड्यू साठी 1,000 रुपये भरले आणि मी केवळ 1,000 भरत राहिलो, तर क्रेडिट कार्ड कंपन्या 24 ते 36% व्याज लावतात आपल्याला. आणि ते 20,000च्या ऐवजी आपण 45,000 रुपये, 1,000 रुपये जर भरत गेलो ना, तर त्यांचे जे कॉस्ट ऑफ म्हणजे इंटरेस्ट कॉस्ट आहे ती 45,000 रुपये तुम्ही भरायला लागतील तुम्हाला, जर तुम्ही केवळ मिनिमम बॅलन्स ड्यू जो भरत गेलो तर. सो त्यामुळे क्रेडिट कार्ड हे सगळ्यात वाईट अशा प्रकारचं लोन आहे. भारतामध्ये एवढं लोकप्रिय झालं नाहीये थँकफुली, पण येत्या काळात आपल्याला ज्या प्रकारचे गॅजेट्स येत आहेत, ज्या प्रकारची नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहते आणि नवीन नवीन गोष्टी येत राहतात, तेव्हा टेम्पटिंग खूप होतं, पण ते टेम्पटेशन अवॉइड करणं खूप आवश्यक आहे. आणि याच्यातलाच एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे साठवलेल्या पुंजीतनं फार काही खरेदी करणं हे टाळायला हवं, कोणती खरेदी शक्यतो करू नये. ऍब्सोल्युटली. आणि माझ्याकडे जेव्हा गुंतवणूकदार येतात आणि ते सांगतात की आम्हाला ह्यातनं काही गुंतवणुकीतनं काढून काही करायचंय, तेव्हा माझं म्हणणं नेहमीच असतं की त्या पैशाला धक्का लावणं अत्यंत चुकीचं आहे. कारण आपल्याला जर आपण आठवतोय, आपण एकदा म्हटलं होतं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की पैसा अर्न करत राहतो आणि मग आपण मध्येच त्याला येऊन डिस्टर्ब करतो की छोट्याशा एका गोष्टीसाठी. सो कसं आहे ना की तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला चाललात आणि मध्येच तुम्हाला मध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत राहिल्या खाण्यापिण्याच्या किंवा एंटरटेनमेंटच्या,
तर तुम्ही तुमच्या मुंबई ते पुण्याच्या रस्त्याला तुम्हाला 3 तासाच्या ऐवजी 6 तास देखील लागू शकतील, 9 तास देखील लागू शकतील. आता मुंबई पुणे प्रवासाला ठीक आहे, पण जेव्हा आपल्या मुलांचं एज्युकेशन त्यावरती डिपेंडेंट असेल किंवा रिटायरमेंट डिपेंडेंट असेल तर ते डिले करून आपल्याला चालत नाही. त्यामुळे जे गुंतवणुकीसाठी पैसे केले ते त्यालाच अलोकेट करणं आवश्यक आहे. तर 2 मुद्दे खरं तर आपल्या आता इकडे संपलेले आहेत. 2 तंत्र आम्ही तुम्हाला इकडे दाखवलेली आहेत आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने. अजून 3 तंत्र बाकी आहेत. ती कोणती आहेत बघणार आहोत ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय एबीपी माझा आणि आर्थिक स्वातंत्र्याचं पंचतंत्र आम्ही तुम्हाला सांगतोय. 2 मुद्दे आपले झालेले होते. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण आता वळूया. तिसरा मुद्दा आहे जबाबदारीपासून मुक्तता. निवृत्तीसाठी किमान 10% बचत आवश्यक आहे. आय थिंक सगळ्यात मोठा गोल आपल्या अख्ख्या देशाचा राहणार आहे तो म्हणजे स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणं. कारण ही जी पिढी आहे आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पूर्वीच्या पिढीचं फायनान्शियल प्लॅनिंग आपली मुलं असायचं, पण आपल्या मुलांना आपली काळजी घेता येणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली काळजी स्वतःच घ्यावी लागणार. त्यामुळे रिटायरमेंटसाठी जेवढं काही तुमचं इन्कम येतंय 10% हे रक्कम तुम्हाला गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढचा मुद्दा मुलाचा किंवा मुलीचा जन्म होताच त्याच्या शिक्षण खर्चासाठी बचतीला सुरुवात करणं खूप क्रुशल मुद्दा आहे हा. कारण शिक्षण खर्च पण दिवसेंदिवस खूप वाढतोय. ऍब्सोल्युटली आहे. आणि 2च गोष्टी महाग होत जातील अश्विन, एज्युकेशन आणि मेडिकल एक्सपेन्सेस. आणि त्या दोन्हीमध्ये अनफॉर्च्युनेटली आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जर तुम्ही मुलाच्या डे 1 गुंतवणूक करायला सुरुवात केली म्हणजे मी बघितलं पेरेंट्स मुलं जन्माला यायच्या आधी त्याच्या शाळेचं प्लॅनिंग सुरू करतात. मग त्याचप्रमाणे ज्या वेळेला मुलगा जन्माला येतो त्यापासूनच आपण गुंतवणुकीसाठी सुरुवात केली पाहिजे. आणखी एक क्रुशल मुद्दा, प्रत्येकाने स्वतःचं काही ना काही ध्येय ठरवलेलं असतं. एक विशिष्ट गोष्ट मला मिळवायची आहे तर त्या दृष्टीने ते ध्येय साध्य करण्यासाठी पण बचत करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण पैसे का कमवतो तर एखादा गोल अचीव्ह करण्यासाठी. आणि मग प्रत्येक गोलसाठी जर आपलं प्लॅनिंग रेडी असेल ना तर आपल्याला एव्हरी टाइम आपण तो गोल अचीव्ह करू तर ते पैशाचं जे सेव्हिंग आहे ते देखील मिनिंगफुल होतं. त्यामुळे इच इम्पॉर्टंट गोल एक मोठा माइलस्टोन जो प्रत्येक माइलस्टोन आपल्या लाईफमध्ये आहे त्याच्यासाठी एक गुंतवणुकीचा प्लॅन असणं आवश्यक आहे. आणि मग तो त्या टाइम होरायझन प्रमाणे आपण सिलेक्ट करू शकतो. आणि या सेव्हिंग्ज मध्ये प्रत्येक वर्षी आपण भर टाकायला हवे हा देखील एक याच्यातला महत्त्वाचा. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला वाटतं की दर एप्रिलला किंवा दर ज्या प्रकारे तुमचं इन्कम वाढतं जेव्हा इन्कम वाढतं तेवढं इन्क्रिमेंटली सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट त्या पर्सेंटेज मध्ये वाढणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा आपण याच्यामध्ये जाऊया. पुढचं तंत्र बघूया. नुकसानापासून मुक्तता. हे देखील एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याच्यामध्ये खरं तर गुंतवणूक आणि वेळ हा मला वाटतं आपण पहिला मुद्दा त्याच्यामध्ये घेतलाय. गुंतवणूक आणि वेळ याची योग्य सांगड घालणं फार महत्त्वाचं. म्हणजे जर आता समजा मला 1 वर्षानंतर पैसे लागणार आहेत तर मला बँक एफडी किंवा लिक्विड फंड शिवाय पर्याय नाही. मग मी 1 वर्षाचे जे पैसे आहेत ते शेअर बाजारात गुंतवणूक करू शकत नाही. कारण शेअर बाजाराच्या गुंतवणुकीला 3 वर्ष 5 वर्षाची गरज आहे. मी पीपीएफ मध्ये ते गुंतवणूक करू शकत नाही. कारण जर पीपीएफ 15 वर्षाचं होरायझन आहे तर मला ते माझं उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे योग्य टाइम होरायझनसाठी योग्य स्कीम्स निवडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळेच आपला अपेक्षाभंग होणार नाही. म्हणजे जर आपण हे केलं तर आपलं नुकसान होणार नाही आणि अपेक्षाभंग जेणेकरून होणार नाही. आणखी एक याच्यातला पॉइंट, पैसा निरनिराळ्या ठिकाणी गुंतवावा. एकाच ठिकाणी सगळा पैसा गुंतवणं कधी कधी रिस्की ठरू शकतं. आपण मागे 1-2 वेळा डिस्कस देखील केले. करेक्ट. म्हणजे मला आठवतं एका गुंतवणूकदारांची मी बोलत होतो की त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड मधले रिटर्न्स कमी झाले होते, नुकसान झालं होतं. तर मी म्हटलं यू शुड बी हॅपी. कारण याचा अर्थ तुमचे बाकीचे जे गुंतवणूक आहेत त्या चांगल्या चालल्यात. सो ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम वेगवेगळ्या स्कीम्स मधले डायव्हर्सिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे की एखादी गुंतवणूक नाही चालली तर दुसरी तुम्हाला सपोर्ट करू शकते. आणखी एक जो पॉइंट आहे तो खरं म्हणजे सगळेजण त्याच्या मागे धावत असतात. तर तोच मला वाटतं आपण इकडे प्रेक्षकांना अलर्ट केलेला आहे की परतावा रिटर्न्सच्या मागे लागून तुम्ही कुठल्याही प्रकारे गुंतवणूक करू नका. रिटर्न्स फोकस करून. करेक्ट. म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये समजा एखाद्या ठिकाणी 100% रिटर्न आले असतील, 20% रिटर्न आले असतील तर आपण त्यामध्ये गुंतवणूक करायला जातो. म्हणजे ते कसं असतं माहितीये की आपण जर कार चालवत असू तर सारखं आपण रेअर व्ह्यू मिरर मध्ये बघून कार नाही चालवू शकत. आपल्याला पुढे देखील लक्ष देणं आवश्यक असतं. त्यामुळे पूर्वीच्या रिटर्न्स कडे बघून आपण गुंतवणुकीचं डिसिजन घेणं फार जास्त प्रमाणात धोकादायक ठरू शकतं. आणि याचाच एक सब पॉइंट, परतावा आणि ट्रेंड्सच्या अनावश्यक आहारी जायचं नाही. करेक्ट. आणि मी असं म्हणजे तुम्हाला एक सिंपल आज लॉजिक सांगतो की जेव्हा तुम्हाला जास्त होर्डिंग ज्या गुंतवणुकीच्या ऑप्शनचे दिसतात त्या गुंतवणुकीच्या ऑप्शन्सना बिलकुल म्हणजे त्या
ठिकाणी गुंतवणूक करताना थोडंसं सावध राहिलं पाहिजे, कारण तो ट्रेंड झालेला आहे, सगळेजण त्यात गुंतवणूक करतायत, मग त्यामध्ये रिटर्न येण्याची शक्यता कमी असते थोडी. खूप क्रुशल पॉईंट सांगितलेलं नाईक सरांनी. 4 तंत्र आपली आपण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि त्या शेवटच्या तंत्राकडे आपण वळतोय, घोटाळ्यांपासून मुक्तता. आजच्या काळात खरं म्हणजे आपण बघत असतो आजूबाजूला वेगवेगळे घोटाळे घडत असतात आणि अर्थक्षेत्राशी निगडीत घोटाळे तर आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात जनरली. तर तो इकडे एक आपण आय थिंक महत्वाचा मुद्दा घेतला, तो आपण बघूया. 45 दिवसात रक्कम दुप्पट करून देऊ यासारख्या ज्या योजना स्कीम्स येत असतात तर त्याला अजिबात आपण बळी पडायला नको. ऍब्सोल्युटली. आय मीन एक बघा ना, म्हणजे 45 दिवसात जर एखादी व्यक्ती पैसे डबल करत शकत असेल तर ती तुमच्याकडे काय येईल, हा एक बेसिक आपल्याला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. 45 दिवसात दुप्पट म्हणजे 90 दिवसात चौपट आणि 180 दिवसात 16 पट. सो ह्या प्रकारचं जर पैसे कोण बनवू शकत असेल तर त्याला काम करायचीच गरज नाही. त्यामुळे एकदम सिंपल लॉजिक लावलं पाहिजे की हे खरंच पॉसिबल आहे का, नाही तर मग त्यापासून मला वाटतं अवॉइड करणं खूप आवश्यक आहे. मगाशी क्रेडिट कार्डचा मुद्दा आपण घेतलेला, पण तो आपण पुन्हा एकदा इकडे हायलाइट करून सांगूया की क्रेडिट कार्डचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे आजच्या काळात. कारण आपण ज्या जगात राहतो, इंटरनेटच्या जगात, की कोणापासून काही लपलेलं राहत नाहीये. त्यामुळे तुमचा पिन नंबर, तुमचा मोबाईल, तुमची जन्मतारीख आणि फोन देखील येतात आजकाल की तुमचा क्रेडिट कार्ड नंबर दे, तुम्हाला हे गिफ्ट लागले, ते गिफ्ट लागले. तर ह्या सगळ्यांपासून खूप सांभाळून राहणं आवश्यक आहे. जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर ज्या रेप्युटेड वेबसाईट्स आहेत त्यांच्या थ्रूच खरेदी करा आणि तुमचा पिन नंबर, तुमचा बर्थ डेट शक्यतो कोणाला शेअर करू नका. खरं म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण अगदी जाताना शेवटचे याच्यातले 2 मुद्दे आपण घेऊया पटकन. ईमेल आणि SMS चा वापर, जसं आपण आता म्हणतोय सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, इंटरनेट, तर ते वापरतानाही खूप काळजी घ्यायला हवी आजकाल. ईमेल आजकाल जीमेल स्कॅम्स त्याला म्हणतात आणि की नायजेरियन स्कॅम्स म्हणतात की तुम्हाला ईमेल पाठवतात की तुम्हाला बक्षिसाची रक्कम लागली आहे, तुमचं बँक अकाउंट नंबर द्या. ह्या सगळ्यांपासून अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. जसं मी म्हटलं, आपण एका ओपन वर्ल्ड मध्ये राहत आहोत, त्यामुळे आपली आयडेंटिटी, आपले बऱ्याचशा डिटेल्स बऱ्याच जणांना माहित असतात. सो थोडंसं केअरफुल राहणं आवश्यक आहे. आणि यातला अखेरचा मुद्दा पहिल्या पंचतंत्रामधला, युलिप सारख्या योजना खरेदी करताना देखील काळजी आपण घेणं गरजेचं आहे. पैसे आपले आहेत, त्यामुळे आपणच आपली पैशाची काळजी घेतली पाहिजे. गुंतवणूक करताना कुठलीही स्कीम, युलिप असो, म्युच्युअल फंड असो किंवा एखादा शेअरचा स्टॉक असो, तो आपल्याला सुटेबल आहे की नाही ते बघितलं पाहिजे. त्यातला थोडाफार का होईना अभ्यास, बेसिक अभ्यास करून, बेसिक ड्यू डिलिजन्स त्याला आपण म्हणतो, ते करूनच तुम्ही डोळे झाकून गुंतवणूक करणं थोडंसं धोकादायक. खरं म्हणजे या सगळ्यामुळे याच्यातनं एक आपल्याला फॅक्टर समोर येतो, तो म्हणजे अतिशय कॉशियसली आणि सावधानता आणि पूर्णपणे विचार करून तुम्ही हे सगळे मुद्दे लक्षात घ्यावेत. आणि ही पंचतंत्र जी आहेत त्या तंत्रांचा वापर करून पुढे गेलात तर निश्चित गुंतवणुकीमध्ये तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला कुठेही अशा प्रकारे पस्तावण्याची वेळ येणार नाही असं आपण म्हणूया. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. पुन्हा भेटणार आहोत पैसा झाला मोठामध्ये. आता इकडेच थांबतोय. पुन्हा व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह पाहत राहा ABP न्यूज.